नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती मिळालेल्या राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला अवघ्या काही तासात स्थगिती देण्यात आली आहे। मनीषा खत्री यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या तडकाफडकी बदलीनं चर्चांना उधाण आलंय। राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीवर एक बडा नेता नाराज होता, त्यामुळे कर्डिले यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आहे। दुसरीकडे हा बडा नेता मनीषा खत्री यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्नशील होता अशीही चर्चा आहे। मनीषा खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, पडद्यावर दिसतंय, त्याच्या मागे पडद्यामागे खूप काही घडलंय, काय नेमकं घडलंय? खरं तर नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांच्याबाबत अनेक तक्रारी ज्या आहेत त्या भाजपच्या स्थानिक आमदारांनी केलेल्या होत्या आणि त्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या जागेवरती नवीन आयुक्त द्यावे अशा प्रकारची मागणी भाजपच्या आमदारांची होती। मात्र ज्या वेळेला राहुल कर्डिले यांना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची नियुक्ती देण्यात आली त्यावेळेला मात्र या ठिकाणच्या स्थानिक आमदारांना विश्वासात घेण्यात आलं नाही अशा प्रकारची तक्रार स्थानिक आमदारांची होती आणि महाराष्ट्रातील एक भाजपच्या बड्या नेत्याची देखील हीच तक्रार होती। आगामी काळामध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतोय आणि या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं संवाद असायला हवा, विसंवाद नको आणि म्हणून या सगळ्या कारणामुळे भाजपच्या या बड्या नेत्याचा आग्रह होता की नाशिकमधील जे अधिकारी असणार आहे ते त्यांच्या मर्जीतील असणं अपेक्षित आहे, कारण पुढच्या काळामध्ये कुंभमेळ्याचं काम करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही या सगळ्याचा त्याच्या मागचा हेतू होता। आणि याचमुळे भाजपतील हा एक बडा नेता जो आहे तो नाराज होता आणि या बड्या नेत्यानं ही नाराजी जी आहे ती बोलून दाखवली होती। या सगळ्यानंतर अवघ्या काही तासामध्ये राहुल कर्डिले यांची जी नियुक्ती आहे ती रद्द करण्यात आली आणि त्याच्या जागेवरती नाशिक NMRDAच्या आयुक्त असलेल्या मनीषा खत्री यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे। जसं आपण सांगितलं तसं मनीषा खत्री ज्या आहेत त्या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी आहे। खरं तर त्यांच्यासमोर देखील अनेक आव्हानं असणार आहे। नाशिक महानगरपालिका ही ब वर्ग महानगरपालिका आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, आस्थापना खर्च आणि विकासाचा खर्च याचा ताळमेळ बसवणं असे अनेक आव्हानं नाशिक महानगरपालिकेच्या नव्या आयुक्तांसमोर असणार आहे। त्याचबरोबर येणारा कुंभमेळा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। विलास, आपल्याला कल्पना आहे की कुंभमेळा हा केवळ नाशिकसाठी नसतो तर जगभरात कुंभमेळ्याच्या माध्यमातून या शहराचं ब्रँडिंग होत असतं, राज्य सरकारचं नाव देखील त्यामुळे जगभरात आणि देशभरात जात असतं आणि त्यामुळे या सगळ्यासाठी एक समन्वय असावा अशा स्वरूपाचा आग्रह या भाजपच्या बड्या नेत्याचा होता आणि भाजपचा हा बडा नेता भाजपचा संकटमोचक म्हणून देखील ओळखला जातो आणि या सगळ्यामुळे त्यांना नाराज करणं हे भाजपला परवडणारं नव्हतं, कारण पुढच्या काळामध्ये नाशिकची जी नाशिकमधील जी भाजपची आणि महायुतीची घडी बसवायची आहे ती देखील जबाबदारी याच बड्या नेत्यावर असणार आहे, कारण आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका देखील येऊ घातलेल्या आहे। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभागांची रचना असेल, कुंभमेळ्याचं काम असेल किंवा नाशिक महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची भरती असेल, असे सगळे मोठमोठ्या योजना, असे मोठमोठे प्रकल्प जे आहे ते पुढच्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे। कारण विधानसभा लोकसभा या दोन निवडणुकांच्या काळामध्ये जी आचारसंहिता झाली त्या कार्यकाळामध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकावला होता आणि या सगळ्या दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर